मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एका खून प्रकरणातील आरोपीला अटक केली। 25 सप्टेंबर रोजी मालाड पश्चिम मालवणी येथील सावंत कंपाऊंडजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला। मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला। तपासात असे दिसून आले की महिलेवर बलात्कार करून स्कार्फने गळा दाबून हत्या करण्यात आली होती। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलिसांनी 11 पथके तयार केली आणि तांत्रिक विश्लेषण आणि स्त्रोतांचा वापर करून आरोपींचा शोध सुरू केला। पुढील तपासात असे दिसून आले की हत्या केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला होता। मालवणी पोलिसांनी उत्तर प्रदेशात सापळा रचला आणि आरोपीला अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चंद्रपाल राम खिलाडी उर्फ नेता असे आहे, जो फक्त 10 दिवसांपूर्वी मालवणी येथे आला होता आणि रिक्षा चालक म्हणून काम करत होता। पैशाच्या वादातून आरोपीने महिलेचा स्कार्फने गळा दाबून हत्या केली। सर, मालवणी पोलिसने एक हत्याचं प्रकरण उघडलेलं आहे। काय प्रकरण आहे? 25 तारखेला एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे असा एक कॉल प्राप्त झाला होता पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग व्हेकल 5 नंबरची त्यांनी तो कॉल अटेंड केला। घटनास्थळावर जाऊन पाहिलं असता तिथे एक महिला बेशुद्ध म्हणजे हालचाल नसताना पडलेली होती। तपासला असता ती मयत झालेली होती। त्या महिलेबद्दल माहिती घेतली असता आणि तिच्या कुटुंबाबद्दल माहिती प्राप्त झाली। मग तिच्या भावाकडे विचारणा केल्याने तिच्या भावाने एक फिर्याद दिली की माझ्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। तसा आपण गुन्हा दाखल केला आणि पुढे मग त्याच्या तपासासाठी झोन 11 आणि झोन 12चे असे मिळून 12 पथक तयार करण्यात आले होते। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि एलांडो साहेब, आमचे अपर पोलीस आयुक्त साहेब, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या 12 टीमनी काम केलं आणि आरोपी उत्तर प्रदेशला ही घटना करून पळून गेला होता असं मधल्या तांत्रिक आणि CCTVच्या तपासावरून निष्पन्न झालं। उत्तर प्रदेशला जाऊन आपल्या टीमने आरोपीला अटक करून आता आणलेलं आहे। हत्याचं कारण काय होतं आणि आरोपीला कुठे अरेस्ट करण्यात आलं? हत्याचं कारण महिला आणि त्या रिक्षा ड्रायव्हर या दोघांमध्ये महिला ही प्रॉस्टिट्यूट होती आणि त्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्या रागाच्या भरात त्याने ते महिलेचा गळा ओढणीने आवळून तिचा खून केलेला आहे। पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नगरकर साहेब आणि त्यांच्या टीमने जरा म्हणजे खूप मेहनत घेतलेली या बाबतीत। जरी 12 टीम होत्या तरी रात्रंदिवस काम करण्यासाठी पुढं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।